नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये। आज की नाही आपण खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत। 1 किलोचा खवा आहे, त्याचप्रमाणे गुलाबजामुन बनवणार आहोत। इथे की नाही 1 किलो खवा घेतलेला आहे मी। हा खवा माझा फ्रीजमध्ये ठेवलेला होता। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याला छान व्यवस्थित मळता येणार नाही, म्हणून याला मी किसून घेतलेला आहे। शक्यतो तुम्ही रूम टेम्परेचरचाच खव्याचा वापर करा। इथे बघा सर्व खवा मी किसून घेतलाय। 1 किलो बरोबर खवा आहे। तर आपण मोजून घेऊयात वाटीनी किती आहे, त्याप्रमाणे आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे। हा की नाही माझा घरगुती बनवलेला खवा आहे, म्हणजे अगदी ओरिजिनल खवा आहे। आई पप्पा आले होते माझे गावाकडून, त्यांनी घरी बनवून खवा घेऊन आलेले होते। तर म्हटलं चला गुलाबजामुन बनवावेत। इथे बघा 7 वाटी खवा झालेला आहे माझा। तर त्याचप्रमाणे आपल्याला की नाही यामध्ये मैदा घालायचा आहे। हा खवा छान मळून घेते मी आधी। 5-1 मिनिट आपल्याला हा खवा छान असा हाताने मळून घ्यायचा आहे। रूम टेम्परेचरचा असला की खवा मळायलाही सोपा जातो। हा माझा फ्रीजमध्ये असल्यामुळे मला थोडासा वेळ गेला। तर इथे बघा ज्या वाटीने आपण खवा मोजून घेतलेला आहे ना, त्याच वाटीने मी मैदा घालत आहे। इथं 2 वाटी मैदा घातलेला आहे मी, पण मी परत आणखी 1 वाटी घातला होता। त्याचा व्हिडिओ नेमका स्किप झालेला आहे माझ्याकडून। 1 किलो खवा असेल ना तर पाव किलो मैदा घालायचाच। तर इथे बघा मी मैदा घालून छान असं मळून घेतलेला आहे। हा ओरिजिनल खवा असल्यामुळे मला थोडासा मैदा जास्त घालावा लागला। तुम्ही जर दुकानातून खवा विकत आणत असाल तर त्यामध्ये भेसळ असतं आधीच, त्यामुळे तुम्ही 1 किलोला पाव किलोच मैदा घाला, फक्त जास्त घालू नका। इथे बघा छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। मस्त अशी गोळी तयार होती आपली बघा। तर बघा इथे छान असा आपला हा खवा मळून तयार आहे। आता आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊयात। इथे 7 वाटी खवा होता, त्याच वाटीच्या मापाने 3 वाटी मी मैदा घातलेला आहे। 1 वाटी घातलेला तो व्हिडिओ स्किप झाला होता माझा। तर इथे बघा छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। अगदी सोपी रेसिपी आहे, काही खूप अवघड नाही, कुणीही बनवू शकेल। तर इथे मस्त असे छोटे छोटे मी गोळे करून घेते खव्याचे। तुम्हाला जर मैदा घालायचा नसेल ना तर त्या ठिकाणी तुम्ही रव्याचाही वापर करू शकता सेम प्रमाणामध्ये। पण तुम्ही रवा घातला ना अर्धा तास हे आपल्याला पीठ रेस्ट करायला ठेवायचं आहे। इथे बघा मी छान असे गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। गॅसवरती कढई ठेवली, तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला, आणि आपल्याला आता की नाही बारीक गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुनचे गोळे तळून घ्यायचे आहेत। गॅस बारीकच ठेवायचा आहे, इथं गॅस कुठेही फुल करायचा नाही आहे। बारीक गॅसवरतीच आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। तर गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। कलर तुमच्या आवडीनुसार ठेवा, थोडासा डार्क ठेवा किंवा थोडासा लाईट सोनेरी कलरमध्ये ठेवू शकता। मी थोडासा डार्क कलरमध्येच गुलाबजामुन तळून घेते। बघा इथे गॅस बारीकच करायचा आणि बारीक गॅसवरतीच गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर खूप छान हे गुलाबजामुन होतात। याच्या आधीही मी एक गुलाबजामुनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, डिटेलमध्ये ती रेसिपी सांगितलेली आहे मी। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही बघू शकता। इथे बघा मी डार्क कलरमध्ये गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। सर्व गुलाबजामुन मी तळून घेतलेले आहेत। आता की नाही आपण गुलाबजामुनचा पाक बनवूयात। एक पातेलं ठेवलंय गॅसवरती, 2 ग्लास पाणी घालायचं आहे। साधारण अर्धा ते पाऊण लिटर पाणी आहे। आणि इथे की नाही आता मी पाऊण किलो साखर घेतलेली आहे। 1 किलो खव्याचे गुलाबजामुनसाठी आपण पाऊण किलो साखर घ्यायची। 6 ते 7 वाटी साखर घ्यायची आहे। इथे बघा मी सर्व गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। आता आपण पाक बनवूया। इथं आपल्याला 1 किंवा 2 तारी पाक बनवायचा नाहीये, एक 10 मिनिटांमध्ये आपला पाक तयार होतो। छान अशी आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे पूर्ण। परत एकदा सांगते, जर तुमचा 3 वाटी खवा असेल ना तर 1 वाटी आपल्याला मैदा घालायचा आहे। तर इथे बघा आपला पाक होत आलेला आहे। फक्त आपल्या असा बोटाला चिकट चिकट झालं पाहिजे, बोट चिकटलं पाहिजे। परत एकदा तुम्हाला दाखवते मी कसा बनवायचा तो। बघा इथं असं चिकट झालेला आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। बघा मस्त असं पाक झालाय बघा, बोट चिटकतंय आपलं, म्हणजे पाक तयार आहे। गॅस बंद करूयात आणि 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचा, खूप जास्त गरम गरम लगेच घालायचं नाही आपल्याला गुलाबजामुनमध्ये। वेलची पावडर घालते थोडीशी पाकामध्ये।
आणि ज्यात आपण गुलाबजामुन केलेले होते, एक 5 मिनिटानंतर गुलाबजामुनमध्ये मी पाक ओतून घेते सर्व। पाक थोडासा गरमच आहे, हा पाक आपण गरम गरम ओतून घेणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बघा इथे गुलाबजामुनमध्ये मी सर्व पाक ओतून घेतलेला आहे। छान असे याला मी आता रात्रभर मुरायला ठेवते आणि मस्त गुलाबजामुन होतात। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, खूप छान हे गुलाबजामुन झालेले आहेत आपले। मी थोडेसे काढलेले आहेत वाटीमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी। बघा किती छान झालेले आहेत। तुम्हाला एक कट करूनही दाखवते, अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे याचा आणि अगदी सॉफ्ट असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। खूप छान हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। एकदा नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।